नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहणाऱ्या सर्व मान्यवरांचेही स्वागत आहे. आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर किंवा फिर्याद दाखल केल्यानंतर समोरच्या पक्षकाराला किती वेळा नोटीस काढली जाते. तर नोटीस ही एकदाच काढली जाते. जेव्हा आपण दावा दाखल करतो दिवाणी स्वरूपाच्या केसेसमध्ये, तेव्हा पक्षकाराला नोटीस काढली जाते. ती नोटीस त्या पक्षकाराने एकदा स्वीकारली आणि तो कोर्टामध्ये जरी गैरहजर राहिला तरी जे दाव्याचे कामकाज आहे ते पुढे चालू राहते. त्या व्यक्तीच्या विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश होतो. आणि जर फौजदारी प्रकरण असेल त्यामध्ये जर नोटीस बजावली गेली आणि समोरचा आरोपी जर हजर राहत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये माननीय न्यायालयाकडून त्या आरोपीला वॉरंट काढले जाते आणि पकडून सुद्धा आणले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा. खूप खूप